नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर प्रकारच्या योजना राबवत असतं आणि याच योजनेअंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड सुद्धा मिळालेले असतील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 10 असे कार्ड तुम्हाला सांगणार आहेत, की ते कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर ते कार्ड तुमच्याकडे नसतील, ते कार्ड कशा पद्धतीने तुम्ही काढायचं आहे, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे. 10 कार्ड कोणकोणते आहेत, ते कसे काढायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिलं जे कार्ड आहे ते म्हणजे आभा कार्ड. आता हे आभा कार्डचा उपयोग काय आहे, फायदा काय आहे ते सांगतो. आभा कार्ड म्हणजेच एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला आणि हे आभा कार्ड जर तुमच्याकडे असेल, तर तुमची जी काही माहिती आहे, ती डिजिटल स्टोअर होईल. तुम्ही एक्स-रे स्कॅन केला असेल, कुठे सोनोग्राफी केली असेल किंवा तुम्ही चिठ्ठी दिली असेल, तर अशा प्रकारे तुमची आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे या आभा कार्डमध्ये. आता एका हॉस्पिटलमधून जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला, तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणता आजार झाला होता, तुमची अशी जी काही माहिती आहे ती या आभा कार्डमध्ये असणार आहे आणि त्यासाठी हे आभा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतं. आता हे आभा कार्ड कसं काढायचं याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. आभा कार्ड कोणत्या वेबसाईटवरून काढायचं ती वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. YouTubeवरती जावा, YouTubeवरती सर्च करा आभा कार्ड मराठी कॉर्नर. तुम्ही जर असं सर्च केलं तर आपला व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि तुम्ही आभा कार्ड काढून घ्या. आभा कार्ड झालं. आता दुसरं आहे ते म्हणजे आयुष्यमान कार्ड. आयुष्यमान कार्ड याचा फायदा काय आहे, याचा उपयोग आपल्याला काय होतो ते सांगतो. आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, केंद्र शासनाची आयुष्यमान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याची. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही जे काही हॉस्पिटलची लिस्ट आहे त्यापैकी एका हॉस्पिटलमध्ये तुमच्या शेजारच्या जाऊन 5 लाखापर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे. त्यामध्ये तुमचे मोठे-मोठे आजार कव्हर होतील, ऑपरेशन असतील, ऑपरेशन सुद्धा कव्हर होतील. तर आयुष्यमान कार्डचा हा फायदा आहे. तुमचे आजार कव्हर होतील आणि 5 लाखापर्यंत तुमचे उपचार होतील. इथे तुम्हाला कोणताही ₹1 द्यायची गरज लागणार नाही. तर लक्षात ठेवा, हे कार्ड तुम्ही वेबसाईटवर जाऊन काढू शकता. ते कार्ड वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि तसेच हे कार्ड कसं काढायचं याचा व्हिडिओ आहे. YouTubeवरती जावा, आयुष्यमान कार्ड मराठी कॉर्नर असं सर्च करा. तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटून जाईल आणि आपलं आयुष्यमान कार्ड काढून घ्या. आता तिसरं कार्ड आहे ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड. शेतकऱ्यांसाठी एक फार्मर आयडी कार्ड आता नवीन आलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. फार्मर आयडी कार्डचा फायदा काय होईल, तर अनेक जे काही योजना येणार आहेत शेतकऱ्यांसाठी, त्या योजनेसाठी हे फार्मर आयडी शेतकऱ्यांना लागणार आहे आणि त्यासाठीच हे फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचं आहे. फार्मर आयडी कार्ड कोणत्या वेबसाईटवरून काढायचं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हे कार्ड कसं काढायचं याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. YouTubeवरती सर्च करा फार्मर आयडी मराठी कॉर्नर. तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल आणि ते कार्ड काढून घ्या. त्यानंतर चौथं कार्ड आहे ते म्हणजे रेशन कार्ड. आता रेशन कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड आलेलं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. आता हे स्मार्ट रेशन कार्ड आपलं जसं आधार कार्ड आहे तशाच पद्धतीने स्मार्ट एक डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून एखाद्या सायबर कॅफेमधून तुम्ही ते जाऊन बनवून घेऊ शकता. हे रेशन कार्ड तुम्हाला कधीही कुठेही उपयोगी पडेल. त्यासाठी तुम्ही हे कार्ड डाउनलोड कसं करायचं ऑलरेडी YouTubeवरती आपण व्हिडिओ बनवला आहे. YouTubeवरती सर्च करा रेशन कार्ड डाउनलोड मराठी कॉर्नर. तर तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि आपलं रेशन कार्ड मेरा रेशन हे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर 5वं कार्ड आहे ते म्हणजे श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड. आता ही श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे, तर या योजनेअंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते. परंतु या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, भाग घ्यायचा असेल, तर तुम्हाला यामध्ये 18 ते 40 वयोगटामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचे महिन्याला तुमच्या अकाउंटमधून थोडेफार पैसे कट होतील आणि तुमचं जेव्हा 60 वर्ष कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्हाला ₹3000 पेन्शन चालू होईल. हे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड आहे. हे कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर मानधन योजना ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. YouTubeवरती सर्च करा श्रमयोगी मानधन योजना
मराठी कॉर्नर. ते कार्ड तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या आणि कार्ड काढायची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढचं 6वं कार्ड आहे ते म्हणजे अपार आयडी कार्ड. सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असं कार्ड आहे अपार आयडी. त्यालाच आपण एबीसी आयडी सुद्धा म्हणतो. 12वी नंतरचे जे काही विद्यार्थी असतील ते ऑनलाईन पद्धतीने अपार आयडी कार्ड काढू शकतात. आता अपार आयडी कार्ड याचा फायदा काय आहे, तर जी काही शैक्षणिक माहिती असेल आपली 1ली पासून 12वी पर्यंत, 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत अशा प्रकारची जी काही माहिती असेल, तुम्ही पास झालेला असाल, फेल झालेला असाल, तुमचं मार्कशीट असेल, तुमचे ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल, सगळी माहिती त्या अपार आयडी मध्ये स्टोअर होणार आहे, म्हणजे साठवली जाणार आहे आणि ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. समजा एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं तर तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, कारण ते कार्डचा नंबर टाकला अपार आयडीचा नंबर तर सगळी माहिती तिथे शिक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे अपार आयडी सगळे विद्यार्थ्यांनी काढून घ्या. 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतून काढून घ्या, कॉलेजमधून काढून घ्या आणि जे काही 12वी नंतरचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन काढू शकता. त्याला एबीसी आयडी म्हणतात किंवा अपार आयडी सुद्धा म्हणू शकतात. ते कसं काढायचं त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ सुद्धा आहे. अपार आयडी मराठी कॉर्नर YouTubeला सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ भेटेल. आपलं कार्ड काढून घ्या. त्यानंतर पुढचं 7 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड ह्याचा फायदा काय आहे? भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे. ई श्रम कार्डवरती कोणतेही पैसे मिळत नाहीत. येणाऱ्या काही नवीन योजना असतील तर ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे ते त्यांना भेटतील योजना. आणि ई श्रम कार्डचा असा अजून एक फायदा आहे की आपला ॲक्सिडेंट झाला किंवा ॲक्सिडेंटने मृत्यू झाला किंवा ॲक्सिडेंटने अपंगत्व आलं तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतात. तर जे काही कामगार वगैरे लोक आहेत ते हे कार्ड काढू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत काढलं नसेल तर ई श्रम कार्ड काढून घ्या. ई श्रम कार्ड काढायची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तसेच आपण ई श्रम कार्ड कसं काढायचं यावरती व्हिडिओ बनवला आहे. YouTubeवरती जावा, YouTubeवरती सर्च करा ई श्रम कार्ड मराठी कॉर्नर, व्हिडिओ भेटेल. ते व्हिडिओ पाहून आपलं ई श्रम कार्ड काढून घ्या. नंतर पुढचं 8 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे जॉब कार्ड. आता जे कोणी छोटे कामगार असतील, जे ग्रामपंचायतमध्ये छोटं मोठं काम करतात, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये म्हणजे ग्रामपंचायत आहे त्यांच्या लेवलला आणि जे छोटे मोठे काम करतात, जे मनरेगा योजनेअंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी जॉब कार्ड असतं. ते तुम्हाला ग्रामपंचायतमधून काढून मिळेल. मनरेगा म्हणजे जॉब कार्डचे भरपूर असे फायदे आहेत, भरपूर अशा योजना आहेत जे की मनरेगा अंतर्गत जॉब कार्डवाल्यांना दिले जातात. तर जॉब कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही स्वतः काढू शकत नाही. ते तुम्हाला ग्रामपंचायतमधूनच काढावं लागेल. जर तुम्ही कुठे काम करत असाल मनरेगा अंतर्गत तर आपल्या ग्रामपंचायतमधून हे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड जे येतं ते काढून घ्या. 9 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे आपलं इलेक्शन कार्ड. त्यालाच आपण मतदान कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड म्हणतो. तर आतापर्यंत आपण वोटर आयडी कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. इलेक्शन येत असतात, मध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन येतील, तसेच आमदारकीचे झाले, खासदारकीचे झाले, अशा इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला मतदान कार्ड अचानक लागतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं. तर इलेक्शन कार्ड आत्तापर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या. ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालंय त्यांनी तर लगेच काढून घ्या. आता वेबसाईट वगैरे सगळं सुरू आहे. तर मतदान कार्ड कसं काढायचं, कोणत्या वेबसाईटवरून काढायचं त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि मतदान कार्ड कसं काढायचं असतं याचा व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. पूर्ण प्रॉपर व्हिडिओ आहे. वोटिंग कार्ड किंवा मतदान कार्ड मराठी कॉर्नर असं YouTubeवरती सर्च करा, व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि आपलं मतदान कार्ड काढून घ्या. तर 10 नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे किसान क्रेडिट कार्ड. आता भरपूर जण म्हणतात आम्ही ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड काढू शकतो का? किसान क्रेडिट कार्डचा काय फायदा आहे? तर सर्वात पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड हे तुम्ही फक्त बँकेतून काढू शकता. तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याचा फायदा काय आहे? तर तुम्हाला बँक एक क्रेडिट देते जे की तुम्ही ते वापरू शकता. म्हणजेच लोन देते ते तुम्ही वापरू शकता. त्याचं व्याज कमी असतं किंवा आता नवीन जर बँकेचा नियम पाहिला तर बिनव्याजी सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर किसान क्रेडिट कार्ड तुम्ही बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि तिथे तुमचं काही डॉक्युमेंट्स असतील ते जमा करून किसान क्रेडिट कार्ड काढून घ्या. शेतकऱ्यांसाठी हे कार्ड सुद्धा महत्वाचं आहे. तर अशा प्रकारची हे 10 कार्ड तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला कुठेही उपयोगी पडतील. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तुम्हाला समजला असेल असं समजतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.